चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय चोळके केंद्रीय इन्स्टिट्यूट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। बघा, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत। जो टॉपिकचा जर विचार केला, त्या टॉपिक बद्दल जर प्रॉपर विचार केला तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये अशी कोणतीही एक्झाम नाही, अशी कोणतीच एक्झाम नाही ज्याच्यामध्ये तो टॉपिक विचारला जात नाही। त्या टॉपिकचं नाव आहे ब्लड रिलेशन। म्हणजे असं कोणतीच एक्झाम नाही त्याच्यामध्ये तो टॉपिक विचारत नाही। प्रत्येक एक्झाम मध्ये तो टॉपिक विचारला जातो। मग ती क्लेरिकलची एक्झाम असो किंवा ऑफिसर पदाची एक्झाम असो, टेक्निकलचे कोणतेही पोस्टची एक्झाम असो, महाडिस्कॉम, महाट्रान्सकॉम, महाजनको, एमएससीबी, कोणतीही एक्झाम असो, बँकिंगचा विचार केला तर पीओ असो, क्लेरिकल असो, स्केल 2 असो, एमपीएससीचा विचार केला तर कोणतेही एमपीएससीचं पद असो, त्याच्यामध्ये नातेसंबंध ज्याला आपण ब्लड रिलेशन असे म्हणतो, हा टॉपिक कन्फर्म विचारला जातो। हा टॉपिक कन्फर्म विचारला जातो। मग जर हा टॉपिक कन्फर्म विचारला जातो तर आपण तेवढ्या प्रॉपर पद्धतीने तो कधी शिकलोय का? आपल्याला खरंच त्याचे सर्व नातेसंबंध माहिती आहे का? प्रत्येक गोष्टीची प्रॉपर डिटेल मध्ये माहिती आहे का? ते सोडवण्याची वेगवेगळ्या पद्धती माहिती आहे का? याबद्दल आज आपण विचार करूया। आज आपण सुरुवातीला 10-15 मिनिटं सगळे नाते समजून घेऊया। आधी एकंदरीत खरंच कोणते नाते असतात, त्यांना कसं आपण टॅकल केलं पाहिजे, कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे नाते असतात, हे सर्व नाते संबंध आधी 10-15 मिनिटात शिकून घेऊ। आणि नंतर त्याच्यावर विचारले जाणारे, एक्झामला विचारले जाणारे महत्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करूया। बघा, एकंदरीत नाते संबंध कसा असतो? मी असतो म्हणजे कोणत्याही एखाद्या नातेसंबंधाचा विचार करत असताना मी आधी स्वतःचा विचार करतो, माझ्या पिढीचा विचार करतो, माझ्या जनरेशनचा विचार करतो आधी। मग जर माझ्या जनरेशन नंतर, माझ्या खाली, माझ्या नंतर जी काही जनरेशन येणार आहे माझ्या मुलांची, ती माझ्या नंतर येईल। त्यांच्या नंतरची जनरेशन म्हणजे माझे नातू वगैरे, ते त्याच्या नंतरच्या जनरेशन मध्ये येईल। सेम तसंच माझ्या वरतीही कोणतं तरी जनरेशन असेल जे माझ्या आई वडिलांची पिढी म्हणेल मी त्याला, त्याच्यावरती माझे आजोबा आजींची पिढी असेल म्हणजे माझ्या आई वडिलांचे आई वडील, असे वेगवेगळे जनरेशन मध्ये नातेसंबंध असतात। मग एकंदरीत आपण बघूया आता की सर खरंच हे एक्झाम्पल कसे सोडवायचे। खरंच वेगवेगळे नाते माहिती सर, मला ब्रदर माहिती आहे जो माझा भाऊ आहे, पण मला सिबलिंग नाही माहित काय असतं। सर मला माझी वाईफ माहिती आहे, माझ्या बायकोला मी वाईफ म्हणतो, पण मला स्पाउस काय असतं हे माहित नाही। सर मला ब्रदर इन लॉ माहिती आहे, मला सिस्टर इन लॉ माहिती आहे, मला कझिन माहिती आहे। मग एकंदरीत काही मुद्दे सर मला माहिती आहे, पण काही मुद्दे मला माहित नाही। आपण आधी पहिल्या 15 मिनिटात ते मुद्दे डिस्कस करून घेऊया। कोणकोणते बघा। आता सुरुवातीला जर मी विचार केला तर मी फक्त माझ्या पिढीचा विचार करेल। मी फक्त माझ्या पिढीचा विचार करेल। माझ्या जनरेशन मध्ये, माझ्या पिढीमध्ये येतो सुरुवातीला मी। सुरुवातीला कोण येतो? मी। मग त्याच्यानंतर माझ्या जनरेशन मध्ये, माझ्या पिढीमध्ये येतो माझे ब्रदर किंवा माझी सिस्टर, माझी सख्खी माझा सख्खा ब्रदर किंवा माझी सख्खी सिस्टर, ही माझ्या जनरेशन मध्ये येते, माझ्या पिढीमध्ये येते। मग सर ह्या दोघांना मी कंबाईनली सिबलिंग असे म्हणतो, हे मला माहित नव्हतं। मला ब्रदर माहिती होता, मला सिस्टर माहित होता, पण मला सिबलिंग माहित नव्हतं। माझ्या सख्ख्या भावाला किंवा सख्ख्या बहिणीला, माझ्या सख्ख्या बहिणीसाठी मी सिबलिंग आहे, तिच्यासाठी मी सिबलिंग आहे, आणि माझ्यासाठी ती माझी सिबलिंग आहे। सेम तसंच माझ्या सख्ख्या भावासाठी मी सिबलिंग आहे, माझ्यासाठी तो सिबलिंग आहे। सिबलिंग म्हणजे दोन सख्खे भावंड। सिबलिंग म्हणजे सख्खे भावंड ज्यांचे आई वडील एक असतात, ज्यांचे आई वडील एकच असतात, याला मी म्हणतो सिबलिंग। सर सिबलिंगचा मुद्दा माझा क्लिअर झाला। त्याच्यानंतर येतो बघा कझिन। त्याच्यानंतर काय येतं? कझिन। कझिन म्हणजे काय? ज्याला मी चुलत भावंड म्हणतो,
ज्याला मी चुलत भावंड म्हणतो. सोबतच मी त्याला अजून काय म्हणू शकतो रे पिल्लांनो? सर माझ्या काकाचे, आत्याचे, मामाचे, मावशीचे मुलं, माझे काका, आत्या, मामा, मावशी यांचे मुलं म्हणजे माझे कझिन, म्हणजे माझे कझिन. सरळ सरळ जर सोप्या शब्दात विचार केला तर चुलत भावंड, सरळ सरळ सोप्या शब्दात विचार केला तर चुलत भावंड म्हणजे माझे कझिन. चुलत भावंड मग ते काकाचा असेल, आत्याचा असेल, मामाचा असेल किंवा मावशीचा असेल, चुलत भावंडांना म्हणेल मी कझिन. सर कझिन पण माझ्या जनरेशन मध्ये, सोबत माझ्या जनरेशन मध्ये कोण येईल रे अजून? सर माझ्या जनरेशन मधील माझी बायको, माझी पत्नी, जिला मी म्हणतो स्पाऊस. सर मला वाईफ माहिती होती, मला स्पाऊस नव्हता माहिती. स्पाऊस म्हणजे नवरा आणि बायकोच्या रिलेशनला स्पाऊस म्हणतात. माझ्यासाठी माझी बायको स्पाऊस आहे, तिच्यासाठी मी स्पाऊस आहे. स्पाऊस म्हणजे बायको किंवा नवरा, नवऱ्यासाठी बायको स्पाऊस, बायकोसाठी नवरा स्पाऊस. तर स्पाऊस म्हणजे काय? नवरा आणि बायको यांच्या रिलेशनला मी स्पाऊस म्हणेल. मग सर स्पाऊस पण का आलं? हे पण माझ्या जनरेशन मध्ये येतं, हे पण माझ्या जनरेशन मध्ये येतं. माझ्या जनरेशन मध्ये सर अजून काय येतं? ब्रदर इन लॉ आणि सिस्टर इन लॉ. ब्रदर आणि सिस्टर म्हणजे माझे सख्खे भावंड. मग सर लॉ काय? लॉ, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, हे लॉ काय पुढचं लक्षात घे. माझ्या सख्या भावाला मी ब्रदर सिस्टर म्हणेल किंवा मी त्याला सिबलिंग म्हणेल, सरळ सरळ माझे सिबलिंग आहे. पण माझ्या बायकोचा सख्खा भाऊ आहे, माझ्या बायकोची बहीण आहे. मग माझ्यासाठी माझ्या बायकोचा भाऊ म्हणजे ब्रदर इन लॉ. माझ्यासाठी माझ्या बायकोचा भाऊ म्हणजे ब्रदर इन लॉ. माझ्यासाठी माझ्या बायकोची बहीण म्हणजे सिस्टर इन लॉ. माझ्यासाठी माझ्या बायकोची बहीण म्हणजे सिस्टर इन लॉ. सर हे तुमच्यासाठी, तिच्यासाठी काय? तिच्यासाठी काय? तिच्यासाठी बघा आता, तिच्यासाठी म्हणजे माझ्या बायकोसाठी माझा सख्खा भाऊ म्हणजे ब्रदर इन लॉ, माझी सख्खी बहीण म्हणजे सिस्टर इन लॉ. कोणासाठी? माझ्या बायकोसाठी. कळलं? म्हणजे माझ्या बायकोचे सख्खे भावंड असतात माझे ब्रदर इन लॉ आणि सिस्टर इन लॉ, आणि माझे सख्खे भावंड माझ्या बायकोसाठी असतात ब्रदर इन लॉ आणि सिस्टर इन लॉ. सरळ सरळ साधा मुद्दा आहे. माझ्या जनरेशन मध्ये एवढेच लोक येतात, माझ्या जनरेशन मध्ये एवढेच लोक येतात. एक तर माझा सख्खा भाऊ बहीण, एक तर माझे चुलत भाऊ बहीण, एक तर माझी बायको किंवा तिचे भाऊ बहीण, एवढे येतात माझ्या जनरेशन मध्ये, एवढे येतात माझ्या जनरेशन मध्ये. मग नवीन काय कळालं सर? नवीन कळाला सिबलिंग हा शब्द, नवीन कळाला स्पाऊस हा शब्द. स्पाऊस म्हणजे नवरा बायको, सिबलिंग म्हणजे सख्खे भावंड. एक मुद्दा माझा क्लिअर झाला, एक मुद्दा माझा क्लिअर झाला. पुढचा मुद्दा पाहूया. पुढचा मुद्दा पहा. माझ्यावरचं जनरेशन, माझ्यावरचं जनरेशन म्हणजे माझ्या पॅरेंट्सचं जनरेशन. आता माझ्या पॅरेंट्स मध्ये कोणी तर फादर आणि मदर. सर सोपं आहे, आई आणि वडील. सर फादर आणि मदर सोडले तर फादरचे सगळे भाऊ किंवा मदरचे सगळे भाऊ माझे अंकल. डायरेक्ट अंकल, डायरेक्ट अंकल. माझ्या मम्मीचा भाऊ माझा अंकल, माझ्या पप्पांचा भाऊ माझा अंकल. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या जनरेशन मधील, माझ्या आई वडिलांच्या जनरेशन मधील, त्यांच्या पिढीमधील प्रत्येक मेल व्यक्ती, त्यांच्या पिढीमधील प्रत्येक मेल व्यक्ती हा माझा असेल अंकल. त्यांच्या पिढीमधील प्रत्येक फिमेल व्यक्ती माझी असेल अंट. त्यांच्या जनरेशन मधील, त्यांच्या पिढीमधील
प्रत्येक फिमेल व्यक्ती आई सोडून माझी असेल अंट, आई वडिलांच्या जनरेशन मधील वडील सोडून प्रत्येक मेल व्यक्ती माझा असेल अंकल, माझा मामा माझा अंकल, माझा काका माझा अंकल. फार फार तर आपण याला असं म्हणू शकतो, आईकडील जर भाऊ असतील तर ते मॅटर्नल अंकल असतात, वडिलांकडील जर भाऊ असतील तर ते पॅटर्नल अंकल असतात. पॅटर्नल म्हणजे पप्पाकडील, मॅटर्नल म्हणजे आईकडील, किंवा सरळ सरळ अंकल आणि अंट. अंकल आणि अंट हे सगळ्यात सोपं, सगळ्यात सोपं. माझ्या आई वडिलांच्या जनरेशन मधील प्रत्येक व्यक्ती, पुरुष असेल तर अंकल, स्त्री असेल तर अंट. फार फार तर याच्यात डिटेल जाण्याचा विचार केला मी तर आईकडील नातं असेल तर मॅटर्नल अंकल किंवा मॅटर्नल अंट, वडिलांकडील नातं असेल तर पॅटर्नल अंकल किंवा पॅटर्नल अंट. सरळ सरळ एवढं. त्याच्यानंतर सर मग अजून कोणी असतं का जनरेशन मधील? आई वडील असतात माझ्यावरती जनरेशन मध्ये, अंकल अंट असतात. फादर इन लॉ आणि मदर इन लॉ काय? फादर इन लॉ आणि मदर इन लॉ काय लक्षात घ्या. हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. माझ्या बायकोचे पप्पा, माझ्या बायकोचे वडील माझे फादर इन लॉ म्हणजे सासरे, मदर इन लॉ म्हणजे सासू. माझ्या बायकोची आई माझी सासू, माझ्या बायकोचे पप्पा माझे सासरे. सासरा म्हणजे फादर इन लॉ, सासू म्हणजे मदर इन लॉ, सासू म्हणजे मदर इन लॉ, सासरा म्हणजे फादर इन लॉ. सासू सासरे ज्याला आपण काय म्हणतो सासू सासरे, ज्याला आपण काय म्हणतो सासू सासरे. सेम माझ्या बायकोसाठी माझे वडील म्हणजे फादर इन लॉ, माझी मदर म्हणजे तिची मदर इन लॉ, माझे फादर तिच्यासाठी फादर इन लॉ, माझी मदर तिच्यासाठी मदर इन लॉ. सेम माझंही तसंच, तिची मदर माझ्यासाठी मदर इन लॉ, तिचे फादर माझ्यासाठी फादर इन लॉ. मुद्दा क्लिअर या. हे झालं माझ्यावरचं जनरेशन. त्याच्यावरचं जनरेशन पाहूया. त्याच्यावरचं जनरेशन बघा. त्याच्यावरती येतो ग्रँड पॅरेंट्स. पॅरेंटच्या वरती आता ग्रँड पॅरेंट्स. ग्रँड पॅरेंट्स मधील माझे वडिलांचे वडील माझे ग्रँडफादर, माझे वडिलांची आई माझी ग्रँड मदर, माझे आईचे वडील माझे ग्रँडफादर, माझ्या आईची आई माझी ग्रँड मदर. फार फार तर सर पॅटर्नल ग्रँडफादर आणि मॅटर्नल ग्रँडफादर म्हणू शकतो. आईकडील वडील असेल आईचे तर त्याला मी मॅटर्नल ग्रँडफादर म्हणेल. आईकडील आई असेल तर तिला मी मॅटर्नल ग्रँडमदर म्हणेल. सर पप्पाकडील ग्रँडफादर असेल तर त्याला मी पॅटर्नल ग्रँडफादर म्हणेल. पप्पाकडील मदर असेल तर त्याला मी पॅटर्नल ग्रँड मदर म्हणेल. हे झाले माझे ग्रँडफादर ग्रँड मदर म्हणजे आजी आजोबा. आजी आजोबा सोडल्यास त्यांच्या पिढीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती ग्रँड अंकल. आजी आजोबा सोडल्यास त्यांच्या पिढीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, आजोबाचा भाऊ ग्रँड अंकल, आजीचा भाऊ ग्रँड अंकल, आजोबाची बहीण ग्रँड अंट, आजीची बहीण ग्रँड अंट. बरोबर आहे. सोपं आहे. त्याच्यावरती अजून सोपं. आता सर मला ग्रँड फादर पर्यंत रिलेशन माहित होतं, पण ग्रँड फादरचे फादर माझे आजोबाचे वडील माझे कोण? ग्रेट ग्रँडफादर. त्यांचे पण वडील कोण? ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. म्हणजे माझ्यावरती येतो फादर, त्याच्यावरती येतो ग्रँडफादर, त्याच्यावरती येतो ग्रेट ग्रँडफादर, त्याच्यावरती येतो ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. बरोबर आहे. सर माझ्यापासून वरचे रिलेशन मला कळाले, माझ्यापासून वरच्या पिढींचे सगळ्यांचे रिलेशन मला कळाले. आता माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्या सांगा. माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्या बघा, माझ्या नंतर येणारे जनरेशन बघा. कोणकोणते जनरेशन माझ्या नंतर येतात? त्यातलं पहिलं जनरेशन
माझ्या नंतरीन माझी सन किंवा माझी डॉटर, पहिला मुद्दा. माझ्या नंतर कोण येईल? एक तर मला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, मुलगा मुलगी दोन्ही होईल. मुलगा झाला तर तो माझा सन, मुलगी झाली तर ती माझी डॉटर. हे झालं पहिलं. पण सर हे झालं तुमच्याबद्दल. उद्या तुमच्या भावाला मुलं झाले, तुमच्या खालच्याच पिढीत आहे. उद्या तुमच्या बहिणीला मुलं झाले, तुमच्या खालच्याच पिढीत आहे. उद्या तुमच्या मुलांचे लग्न झाले, त्यांचे नवरा बायको तुमच्या खालच्याच पिढीत आहे. मग आता ते लक्षात घ्या. माझ्या नंतरच्या पिढीत एक तर माझे मुलं येतील, पहिले माझे भावंडांचे मुलं येतील, दुसरे फार फार तर त्यांचे नवरा बायको येतील, तिसरे. मग आता जेव्हा माझे मुलं येतील त्याला मी म्हणेल माझा मुलगा म्हणजे सन, मुलगी म्हणजे डॉटर. आता माझ्या भावाचे किंवा बहिणीचे मुलं मुली, म्हणजे जर माझ्या भावाचा मुलगा असेल किंवा बहिणीचा मुलगा असेल तो असतो नेफ्यू. तो असतो नेफ्यू म्हणजे माझा पुतण्या, माझा नेफ्यू म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, माझा पुतण्या. मी माझ्या पुतण्यालाही नेफ्यू म्हणेल. माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा भाचा, भाच्याला पण मी नेफ्यूच म्हणेल. म्हणजे पुतण्या किंवा भाचा माझा नेफ्यू, पुतणी किंवा भाची माझी नीस, पुतणी किंवा भाची माझी नीस. म्हणजे सर माझ्या नंतरच्या येणाऱ्या जनरेशन मधील माझा मुलगा आणि मुलगी सोडता जर एखादा मुलगा येत असेल तर तो माझा नेफ्यू, मग तो पुतण्या असेल किंवा भाचा असेल. जर एखादी मुलगी येत असेल तर ती नीस, मग ती पुतणी असेल किंवा भाची असेल. हे झालं सर, हे झालं सन डॉटर झालं. हे माझे स्वतःचे, हे माझ्या भावांचे बहिणींचे. सर पण आता नुसते सन आणि डॉटर नसतात ना. उद्या माझा मुलगा मोठा होईल, त्याचं लग्न होईल, माझी मुलगी मोठी होईल, त्याचंही लग्न होईल. ते मोठे झाले म्हणजे काय माझ्या वरच्या पिढीमध्ये थोडे जाणार आहे. ते कितीही मोठे झाले तरी माझ्या नंतरच्याच पिढीमध्ये असेल. ते कितीही मोठे झाले तरी माझ्या नंतरच्याच पिढीमध्ये असेल. मग सर माझ्या मुलाची बायको म्हणजे माझी डॉटर इन लॉ, माझी सून म्हणेन मी तिला, माझी सून. माझ्या मुलाची बायको म्हणजे माझी डॉटर इन लॉ आणि माझ्या मुलीचा नवरा, माझ्या मुलीचे हजबंड म्हणजे माझे सन इन लॉ. सरळ सरळ सन इन लॉ म्हणजे जावई, डॉटर इन लॉ म्हणजे सून. सन इन लॉ म्हणजे जावई, डॉटर इन लॉ म्हणजे सून. डॉटर इन लॉ म्हणजे सून. हे झालं माझ्या नंतरचं पहिलं जनरेशन, माझ्या नंतरचं पहिलं जनरेशन. सर आता ते सुद्धा मोठे झाले, त्यांनाही मुलं झाले, ग्रँडसन ग्रँड डॉटर. माझा नातू किंवा माझी नात, माझा नातू किंवा माझी नात, ज्याला आपण ग्रँड चाइल्ड म्हणतो, त्यांचे मुलं माझा कोण? ग्रँडसन किंवा ग्रँड डॉटर. मग आता त्यांना पण झाले ग्रेट ग्रँडसन, त्यांना पण झाले ग्रेट ग्रँडसन, त्यांना पण झाले ग्रेट ग्रेट ग्रँडसन. जशी जशी खाली पिढी जाईल तसं ग्रेट ग्रेट वाढत जाईल. मला ग्रँडसन पर्यंत माहित होतं, मला ग्रेट ग्रँडसन नव्हता माहिती, ग्रेट ग्रेट ग्रँडसन नव्हता माहिती. आता सगळे मुद्दे मला माहित झाले. आता मला एकंदरीत सर्व मुद्दे कळाले सर. मला पूर्ण फिगर कळाली, मला पूर्ण फिगर कळाली. या पूर्ण फिगर मध्ये नवीन काय होतं बाळा? नवीन काय होतं बघ, नवीन काय होतं सर? नवीन होतं सिबलिंग शब्द. सर नवीन होता सिबलिंग शब्द. एक मिनिट. नवीन होता सिबलिंग शब्द, ज्याला मी म्हणतो सख्खे भावंड. नवीन होता स्पाऊस शब्द, ज्याला मी म्हणतो नवरा बायको. नवीन होता ग्रेट ग्रेट ग्रँडफादर, माझ्या ग्रँडफादरचे वडील. ग्रेट ग्रेट म्हणजे त्यांचे पण वडील, हे होते नवीन. ब्रदर इन लॉ म्हणजे बायकोचा भाऊ, ब्रदर इन लॉ म्हणजे बायकोचा भाऊ. सिस्टर इन लॉ म्हणजे बायकोची बहीण, तिच्यासाठी सेम माझं व्हाईस वर्सा. फादर इन लॉ म्हणजे सर सासरा, मदर इन लॉ म्हणजे सर सासू, सन इन लॉ म्हणजे जावई, डॉटर इन लॉ म्हणजे सून. सगळे मुद्दे मला कळाले. असे मी
5 जनरेशन पाहिले, असे मी 5 जनरेशन पाहिले. किती जनरेशन मध्ये पाहिलं मी सगळं? 5 जनरेशन मध्ये पाहिलं. किती जनरेशन मध्ये? 5 जनरेशन मध्ये. सर सगळे नाते एकदम व्यवस्थित का आले? आता एक्झाम्पल कसे असतात किंवा ते सोडवायचे कसे? आता एक्झाम्पल कसे असतात किंवा ते सोडवायचे कसे? एकदा हे लिहून घ्या, वाटलंच तर स्क्रीनशॉट करून घ्यायचा. चालेल. बघा आता एकंदरीत याच्यावर सोडवायचं कसं. आता पुढे मला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. काही सिंपल महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. कशा सर? पहिलं असं वाक्य, अक्षय इज द सन ऑफ सुनील. मग ते लिहायचं कसं? कधी पण अक्षय सन आहे ना सुनीलचा, मग सुनील येईल वरच्या जनरेशन मध्ये. सुनील येईल वरच्या जनरेशन मध्ये. बरोबर. सपोज ए इज द फादर ऑफ बी. फॉर एक्झाम्पल ए बी ने घेऊ आपण. ए बी ने घेऊ. ए इज द फादर ऑफ बी म्हणजे ए वरती येईल, बी खाली येईल. ए वरती येईल, बी खाली येईल. सर बी इज द ब्रदर ऑफ सी. पण आता बी ब्रदर आहे सीचा. एकाच जनरेशन मध्ये सरळ येईल असा सरळ येईल असा सरळ. पण काही महत्वाचे मुद्दे कोणते लक्षात घ्यायचे ते बघा आधी. महत्वाचे मुद्दे कोणते लक्षात घ्यायचे? जर मेल असेल मेल तर येतं प्लस, फिमेल असेल तर येतं मायनस. कसं सर? सर कसं ते दाखवतो मी तुम्हाला कसं. ए इज द फादर ऑफ बी. सर ए फादर आहे म्हणजे ए मेल आहे, तर फक्त इथं असं करायचं प्लस. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. आता एक मुद्दा तर कळाला, बीच्या वरच्या जनरेशन मध्ये ए आहे म्हणजे एक तर ए बीचा आई असेल किंवा ए बीचा वडील असेल. पण सर इथं प्लस आहे म्हणजे ए मेल आहे म्हणजे ए झाला वडील. आता बी इज द मदर ऑफ सी. बी इज द मदर ऑफ सी. सर सी ची आई आहे बी. सी ची आई बी आहे म्हणजे सी बीच्या खालच्या जनरेशन मध्ये आला पाहिजे. सी हा बीच्या खालच्या जनरेशन मध्ये आला पाहिजे. मग सी येईल माझा इथे. पण बी कोण आहे? माझी मदर आहे. मदरला मी करेल मायनस. कळतोय मुद्दा? म्हणजे मेलच्या डोक्यावर मी प्लस लिहून ठेवील, फिमेलच्या डोक्यावर मी मायनस लिहून ठेवील. मला परत वाचायची गरज नाहीये. उद्या जर मला विचारलं अशी भरपूर मोठी फिगर काढून सांगा बी मेल आहे का फिमेल आहे, लगेच कळतं बी फिमेल आहे. कळतोय मुद्दा कळतोय? बर हे एक कळतंय सर. हे झालं प्लस मायनसचं. त्याच्यानंतर जर सिबलिंग असेल सख्खे भावंड तर काय करायचं? सी इज द ब्रदर ऑफ डी. एका जनरेशन मध्ये घ्यायचे. फिगर कशी काढायची? सी ब्रदर आहे पहिला मुद्दा म्हणजे सी मेल आहे. मी इथं प्लस लिहितो. आधी मला इथं कळलं कोणाचा? डीचा. त्या दोघांमध्ये हे साईन द्यायचं. हे साईन ही सिंगल लाईनचं साईन असतं सिबलिंगचं. सिंगल लाईनचं साईन असतं सिबलिंगचं. सख्या भावाचं बहिणीचं ब्रोसिसचं सिंगल लाईनचं साईन. त्याच्यानंतर येतो सर सपोज अजूनही मला डी कोण ते माहिती का रे? नाही माहिती. मला फक्त माहिती सी इज द ब्रदर ऑफ डी. सी हा डीचा ब्रदर आहे. डी मेल आहे का डी फिमेल आहे मला माहित नाही. म्हणून मी डीच्या डोक्यावर प्लस लिहिला ना मायनस लिहिला. जेव्हा मला त्याच्याबद्दल माहित नाही मी त्या डोक्यावर काहीच लिहिणार नाही. बरोबर? हे काही साईन आपल्याला लक्षात ठेवायचे. हे मध्ये येतं असं. हे मायनसचं साईन आहे. डोक्यावर येतं. त्याच्यानंतर
पुढं डी इज द वाईफ ऑफ ई. डी वाईफ आहे, वाईफ कोणाची? ईची. सर मी एकच मुद्दा मला कळाला, डी वाईफ आहे, डी फिमेल आहे, मी डीच्या डॉक्टर मायनस लिहितो. कोणाची वाईफ आहे? ईची. ई मग ई इथं लिहा, कारण हे एका जनरेशन मध्ये येतील ना, हजबंड, वाईफ, ब्रदर, सिस्टर. पण मग या दोघांमध्ये द्यायचं असतं स्पाऊस साठी, हजबंड अँड वाईफ साठी इक्वल टूच सिम्बॉल, इक्वल टूच सिम्बॉल, इक्वल टूच सिम्बॉल. कळतोय मुद्दा? भावंडांमध्ये द्यायचा असेल सिंगल लाईन, स्पाऊस मध्ये द्यायची असते डबल लाईन, इक्वल टूच सिम्बॉल. बरोबर? मेल असेल तर प्लस, फिमेल असेल तर मायनस. ए मेल आहे, बी फिमेल आहे, सी मेल आहे, डी फिमेल आहे. आता ही माहिती कोण आहे? ही माहिती कोण आहे? तुम्ही म्हणशाल नाही. रताळ्यांनो, जर हे स्पाऊसचं सिम्बॉल आहे, जर डी बायको आहे, तर हिला काहीही करून हजबंडच व्हावं लागेल, हिला काहीही करून हजबंडच व्हावं लागेल, कारण डी फिमेल आहे. मग ही तर मेलच येईल ना, नवरा आणि बायकोच रिलेशन असतं ना स्पाऊसचं. मग अशा कंडिशन मध्ये मला डी दिलेला आहे, मी ही लिहू शकतो ना, कारण डी बायको आहे म्हणजे ही नवरा आहे. कळतोय मुद्दा? हे काही महत्वाच्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहे. जनरेशन खाली घ्यायचे, जनरेशन खाली घ्यायचे, एका जनरेशन मध्ये सरळ लाईन मध्ये लिहायचे. जनरेशन एका जनरेशन मध्ये एक येतो फार फार तर भाऊ बहीण किंवा नवरा बायको, ते एका जनरेशन मध्ये लिहायचे, ते एका जनरेशन मध्ये लिहायचे. आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या. इथपर्यंत काय झालं? सगळं सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, सगळ्या बेसिक कन्सेप्ट. आता याच्यावर येणारे एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन किंवा एक्झाम मध्ये विचारल्या जाणारे क्वेश्चन्स आता आपण सोडवूया. कारण एक्झाम मध्ये ह्या टॉपिकला कसं टॅकल करायचं, एक्झाम मध्ये एकंदरीत ह्या टॉपिकला कसं फेस करायचं, हे सर्व क्वेश्चन्स आपण आता सोडवूया. बघा पहिला क्वेश्चन, बघा पहिला क्वेश्चन. सर पहिला क्वेश्चन काय हो? जे इज द डॉटर ऑफ यन. म्हणजे सरळ सरळ लक्षात घ्या. आता पहिले 2-3 क्वेश्चन फक्त समजून घ्या, आपोआप तुम्हाला सवय लागेल. असं सोडवायचं असतं, असं सोडवायचं असतं. लक्षात घ्या. आता पहिला काय मुद्दा आहे? जे इज द डॉटर ऑफ यन म्हणजे जे ही मुलगी आहे यनची, जे ही मुलगी आहे यनची. जे कोणाची मुलगी रे बाळांनो? यनची मुलगी आहे. म्हणजे सर जे माझ्या येईल खालच्या जनरेशन मध्ये, यन त्याच्या वरच्या जनरेशन मध्ये येईल, एवढं मला कळालं. जे मुलगी म्हणून मी तिच्या डोक्यावर लिहितो मायनस, तिच्या डोक्यावर लिहितो मायनस. टी मॅरिड टू यन, टी मॅरिड टू यन, टीने यन सोबत लग्न केलं. सर लग्न केलं म्हणजे असा सिम्बॉल येतो मध्ये. हा आहे स्पाऊसचा सिम्बॉल, हा आहे स्पाऊसचा सिम्बॉल. स्पाऊस म्हणजे नवरा बायकोचा सिम्बॉल. टीने यन सोबत लग्न केलं, पण टी मेल आहे का फिमेल आहे मला अजून माहिती नाही. यन मेल आहे का फिमेल मला अजून तरी माहित नाही. पुढे पाहू. यन इज द ब्रदर ऑफ यल. आता यन जर ब्रदर आहे, यल कोणाचा ब्रदर आहे रे? यलचा. मग यल इथं येईल. ब्रदर साठी, सिबलिंग साठी असा सिम्बॉल सर मध्ये, कपल साठी असा सिम्बॉल सर. यन तर ब्रदर आहे, ब्रदर आहे म्हणजे तो प्लस आहे. आता यन जर प्लस आहे तर तिला काही करून मायनस घ्यावं लागेल, कारण यन जर हजबंड आहे तर तिला काही करून वाईफच व्हावं लागेल. म्हणून सर मला या यन वरून टी कोण आहे ते पण कळालं. टी आहे फिमेल, यन आहे मेल, जे आहे फिमेल. यल बद्दल अजून माहित नाही. पुढे पी मॅरिड टू जे. पीने जे सोबत लग्न केलं. सर लक्षात घ्या रे, लग्न केलं मॅरिड झालं म्हणजे डबल सिम्बॉल पी इथं येईल. आता ही जर फिमेल आहे तर पीला काही करून मेलच व्हावं लागेल, पीला काही करून मेलच व्हावं लागेल. कळतोय मुद्दा हा? ही झाली माझी फिगर, ही झाली माझी फिगर. हाऊ टी रिलेटेड टू पी. त्यांचं म्हणणं असं आहे, टी कोण आहे? पीचा. टी कोण आहे? पीचा. सांगा आता. पीच्या बायकोची आई,
हे बघा, ही पीची बायको आहे, इथपर्यंत मुद्दा आहे. हिचे वडील आणि तिची आई, म्हणजे सरळ सरळ पीच्या बायकोची आई, पीच्या बायकोची आई, म्हणजे सपोज माझ्या बायकोची आई माझी झाली सासू, माझ्या बायकोची आई माझी झाली सासू. सासूला मी म्हणतो मदर इन लॉ, ती हिची मदर आहे. लक्षात घे, लक्षात घे, माझ्या बायकोची ती मदर आहे, पण ती माझी कोण रे? मदर इन लॉ आहे. पण ती माझी कोण रे? मदर इन लॉ आहे. मग ती झाली माझी मदर इन लॉ. मी करेल मदर इन लॉ ला क्लिक, मी करेल मदर इन लॉ ला क्लिक. कळतोय मुद्दा? एवढं सोप्या पद्धतीने आपण फिगर काढून क्वेश्चन सोडवू शकतो. फिगर काढून क्वेश्चन सोडवू शकतो, फिगर काढून. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन, डी इज द ब्रदर ऑफ बी. पुन्हा एकदा सर, डी हा ब्रदर आहे म्हणजे प्लस आहे. कोणाचा ब्रदर आहे? बी चा. सर दोघं सिबलिंग आहे, भावंड आहे, म्हणजे मध्ये सिंगल लाईन येईल आणि बी येईल इथे. एकाच जनरेशन मध्ये घेतोय मी त्यांना. फादर असता तर वरच्या जनरेशन मध्ये आला असता, सन असता तर खालच्या जनरेशन मध्ये आला असता. सर भाऊ आहे, भाऊ आपला भाऊ येतो तो आपल्याच जनरेशन मध्ये येणार. कळतोय ना मुद्दा? पुढे पाय, पुढे पाय. एम इज द ब्रदर ऑफ बी. आता सर डी बी चा ब्रदर आहे. बी कोण आहे मला माहित नाही. यम पण बी चा ब्रदर आहे. मी यम ला इथं लिहितो प्लस करतो. यम सुद्धा बी चा ब्रदर आहे. डी सुद्धा बी चा ब्रदर आहे. यम सुद्धा बी चा ब्रदर आहे. चालतंय, चालतंय. पुढे बघ. के इज द फादर ऑफ यम. के कोण आहे? हो, के फादर आहे. कोणाचा? यमचा. यमचे वडील यमच्या वरच्या जनरेशन मध्ये आणि के येणार इथे. के इज द फादर, के इज द फादर ऑफ यम. जर हा के यमचा फादर असेल तर हा केच बीचा पण फादर असेल, तर हा के डीचा पण फादर असेल. कारण सर हे आहे भावंड, हे सगळे आहे सख्खे भावंड, हे सगळे आहे सिबलिंग, त्यांचे वडील कॉमन. मग जर के यम चे फादर आहे तर यमच्या भावाचे कोण असतील रे? होय. जर हा के यमचा फादर आहे तर यमच्या भावाचा पण फादरच असेल, यमच्या बहिणीचा पण फादरच असेल. कळतोय मुद्दा? मी एवढी फिगर काढली. पुढे बघ, इथपर्यंत झालं. टी इज द वाईफ ऑफ के. टी वाईफ आहे के ची. वाईफ म्हणजे सर परत डबल लाईन, टी इथं येईल, तिला मायनस येईल. बायको आहे, फिमेल आहे, मायनस येईल. जर टी ही के ची वाईफ असेल, टी ही के ची वाईफ असेल तर टी ही यम ची आई असेल, बी ची पण आई असेल, डी ची पण आई असेल, डी ची पण आई असेल. इथपर्यंत झालं. हाऊ इज बी रिलेटेड टू टी. बी कोण आहे? टीचा. बी कोण आहे? टीचा. सर बी हा टीच्या खालच्या जनरेशन मध्ये, पण बी कोण आहे मला हे कन्फर्म नाही सांगता येणार. सर बी कोण आहे मला हे कन्फर्म का बरं नाही सांगता येणार? कारण बीच्या डोक्यावर प्लस नाहीये, बीच्या डोक्यावर मायनस नाहीये, फक्त टीचे मुलं आहे. मी असं म्हणाल टीचे मुलांमध्ये बी येतो, पण बी हा सन आहे का बी ही डॉटर आहे हे मला कन्फर्म सांगता येणार नाही. हे मला कन्फर्म सांगताच येणार नाही. मला जर विचारलं एम कोण आहे तर मी म्हणेन टीचा सन आहे. डी कोण आहे विचारलं तर मी म्हणेन टीचा सन आहे. पण जर मला बी विचारलं तर बी मलाच नाही माहित सर मेल आहे का फिमेल आहे. जर मला माहित नाही मेल आहे का फिमेल आहे तर मी त्याला सांगू शकत नाही. अशा वेळेस लिहायचं कॅनॉट बी डिटरमाइन. अशा वेळेस क्लिक करायचं कॅनॉट बी डिटरमाइन. मी डिटरमाइन नाही करू शकत बी कोण आहे. बी फक्त माझ्या खालच्या जनरेशन मध्ये माझ्या मुलांमध्ये येतो, पण तो मेल आहे का फिमेल आहे याबद्दल मला माहित नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल मला कन्फर्म माहित नसते तेव्हा त्या गोष्टीला मी काय म्हणेल, तेव्हा त्या गोष्टीला मी काय म्हणेल, कॅनॉट बी डिटरमाइन. कॅनॉट बी डिटरमाइन. कॅनॉट बी डिटरमाइन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल कन्फर्म माहित नसते. नन ऑफ दीज म्हणजे, नन ऑफ दीज म्हणजे वरील पैकी नाही.
नन ऑफ दीज म्हणजे वरील पैकी नाही. कॅनॉट बी डिटरमाइंड म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल मला कन्फर्म माहित नाही. एखाद्या गोष्टीबद्दल मला कन्फर्म माहित नाही. हे दोन वेगवेगळे महत्वाचे मुद्दे. हे दोन वेगवेगळे महत्वाचे मुद्दे. कळतोय मुद्दा? पुढे जाऊया. दोन क्वेश्चन सोडवले आपण. दोन क्वेश्चन सोडवले. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन. Q इज द ब्रदर ऑफ P. Q हा कोण आहे? ब्रदर आहे. कोणाचा रे? P चा. एका जनरेशन मध्ये आले ब्रदर आहे म्हणलं असं साइन आलं मध्ये. R इज द ब्रदर ऑफ P. R पण P चाच ब्रदर आहे. S इज द फादर ऑफ R. S वरच्या जनरेशन मधील फादर म्हणल्यावर R चा. T इज द वाईफ ऑफ S. T इज द वाईफ ऑफ S. सर सेम क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन, फक्त ABCD ऐवजी PQRS घेतलं. मागचा क्वेश्चन आहे तसाच क्वेश्चन आहे. हाऊ P रिलेटेड टू T. हाऊ P रिलेटेड टू T. सर P मेल आहे का फिमेल मला माहित नाही. जेव्हा मला असं माहित नसतं तेव्हा मी कॅनॉट बी डिटरमाइनला क्लिक करतो. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 पूर्ण सेम आहे. फक्त त्यातले ABCD ऐवजी PQRS दिलं होतं. ABCD ऐवजी PQRS दिलं होतं. कळतोय? क्वेश्चन कळतोय? तिसरा. चौथा क्वेश्चन पाहूया मग. चौथा क्वेश्चन. हळूहळू हळूहळू आजच्या लेक्चर म्हणून तुम्हाला ब्लड रिलेशन कसं सोडवायचं ऍटलिस्ट हे तरी कळेल. ब्लड रिलेशन कसं सोडवायचं असतं ऍटलिस्ट या गोष्टी तरी तुम्हाला कळेल. बघा नेक्स्ट. P इज द फादर ऑफ Q. पुन्हा एकदा P कोण रे? फादर आहे म्हणजे प्लस आहे. कोणाचा रे? Q. Q चा फादर आहे. Q च्या वरच्या जनरेशन मधील. Q's मदर T. Q ची आई T. Q's मदर T म्हणजे Q ची आई आहे T. लक्षात घ्या. Q's मदर T. Q ची आई कोण आहे? T आहे. मग Q चे जर पप्पा P आहे तर तिची आई T म्हणजे ती इथं येईल अशी. यांची पत्नी. Q च्या वडिलांची पत्नी म्हणजे Q ची आई. इथं धडधडीत दिलंय. Q's मदर T हॅज 3 चिल्ड्रन. तिला 3 चिल्ड्रन आहे. 3 मुलं आहे. त्यात मेल किती फिमेल किती मला माहित नाही. फक्त 3 चिल्ड्रन आहे. फक्त 3 चिल्ड्रन आहे. त्यात मेल किती आणि फिमेल किती मला माहित नाही अजून. चालेल. पुढे. R इज द मॅटर्नल अंकल ऑफ P's ओनली डॉटर्स सन N. वाक्य खूप महत्वाचं आहे. वाक्य खूप महत्वाचं आहे. कसं? R इज द मॅटर्नल अंकल ऑफ. R हा मॅटर्नल अंकल आहे. कोणाचा? P's ओनली डॉटर्स सन N. P च्या ओनली डॉटर. सपोज मी धरलं P ला 3 चिल्ड्रन आहे. इथं येईल इथं येईल. कोणाला 3 चिल्ड्रन आहे? T ला 3 चिल्ड्रन आहे. एक हा 1 2 हा 3 हा 1 हा 1 हा 1. हे वाक्य नीट समजून घ्या तुम्ही. R इज द मॅटर्नल अंकल ऑफ P's ओनली डॉटर सन N. जेव्हा इथे येतं ना P's ओनली डॉटर. P's ओनली डॉटर म्हणजे P ला एकच डॉटर आहे. P ला एकच डॉटर आहे. P ला काय आहे? एकच डॉटर आहे. हा मुद्दा आहे. P's ओनली डॉटर. P ला एकच डॉटर आहे. मी थोडे अजून केला. P ची सपोज ही डॉटर आहे. P's ओनली डॉटर. P's ओनली डॉटर सन N. आणि त्या डॉटरला कोण सन आहे? N सन आहे. N. मग N ला मी द प्लस केलं. R इज द मॅटर्नल अंकल म्हणजे मम्मी कडील आई कडील भाऊ. तो R आहे. मग जर N चा आई कडील भाऊ म्हणजे R इथे येईल. म्हणजे R इथे येईल. बरोबर. V इज द ब्रदर ऑफ R. आणि R कोण आहे? मॅटर्नल अंकल आहे ना. R ला प्लस द्या. V इज द ब्रदर ऑफ R. मग V इथं येणार आहे ब्रदर. बरोबर बसलं सर. बरोबर सगळं बसलं. बघा R इज द मॅटर्नल अंकल. R मॅटर्नल अंकल आहे. कोणाचा? P's ओनली डॉटर सन N. P च्या ओनली डॉटरचा सन जो N आहे त्याचा मॅटर्नल अंकल R आहे. R चा भाऊ V आहे. R ची बहीण Q आहे. हे पण झालं सर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता?
पी इज ओनली डॉटर, म्हणजे पी ला एकच डॉटर आहे आणि पी ला एकच डॉटर, हे उरलेले 2 सन आहे. ही झाली माझी फिगर, ही झाली माझी फिगर. जर थोडस हे वाक्य बघा, थोडस हे सेंटेन्स किचकट आहे, मी भरपूर चांगलं ते समजून सांगितलं. जर ते सेंटेन्स नसेल का आलं तर परत थोडं मागे घेऊन पहा काय म्हणणं आहे एकंदरीत त्यांचं. आता इथपर्यंत आपलं सोडून झालं. हाऊ क्यू रिलेटेड टू एन, क्यू कोण आहे यांचा, सरळ सरळ यांच्या वरच्या जनरेशन मध्ये मायनस आहे म्हणजे आई आहे, म्हणजे आई आहे म्हणजे मदर आहे. हाऊ क्यू रिलेटेड टू एन, क्यू कोण आहे यांचा, यांची आई, यांची आई, यांची आई कोण आहे, क्यू आहे. एकदा पाहून घ्या, एकदा पाहून घ्या, लगेचच पुढे जाऊया, लगेचच पुढे जाऊया, एकदा पाहून घ्या. चला लगेचच नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट इफ पी इज द फादर ऑफ क्यू, चालेल. पी फादर आहे कोणाचा, क्यूचा. थोडं खाली घेऊ कारण त्याच्या वरतीचं जनरेशन असेल तर. पी इज द फादर ऑफ क्यू. हु इज द, हु हा शब्द खूप महत्वाचा असतो. हु म्हणजे कधी सेकंड पर्सन, सेकंड पर्सन. हु म्हणजे कोण रे, सेकंड पर्सन. हु म्हणजे सेकंड पर्सन. मग सेकंड पर्सन कोण आहे, इफ पी इज द फादर ऑफ क्यू, हु, हु म्हणजे हा झाला माझा सेकंड पर्सन, हा झाला माझा फर्स्ट पर्सन. हु म्हणजे आता क्यू बद्दल बोलतोय मी, हु म्हणजे मी क्यू बद्दल बोलतोय. जरी द अँड आला असतं, अँड पी इज द फादर ऑफ क्यू अँड वाईफ ऑफ एल, म्हणजे पी क्यू चा फादर आहे आणि पीच वाईफ आहे एल ची, असं अँड असतं आलं असतं. आता काय आलंय, हु आले, हु. मग जेव्हा हु येतं तेव्हा काय घ्यायचं, हु आलं ना, मग बघा सेकंड पर्सनला घ्यायचं. हुच्या जागेवर डायरेक्ट सेकंड पर्सन ठेवायचं. हु म्हणजे क्यू, क्यू इज द वाईफ ऑफ एल, क्यू वाईफ आहे, वाईफ म्हणजे फिमेल आहे. कोणाची ओ, एल ची, एल ला येईल प्लस. कोणाची ओ, एल ची, एल ला येईल प्लस. बरोबर, इथपर्यंत आलो. एल इज द ओनली सन ऑफ ए, एल इज द ओनली सन. एल कोणाचा सन आहे, ए चा. ए इकडे येईल. बघा ही क्यू चे वडील आहे आणि हे एल चे पॅरेंट्स आहे. एल चे आणि क्यू चे पॅरेंट्स सेम नसतील, कारण एल आणि क्यू हजबंड वाईफ आहे. एल अँड क्यू स्पाउस आहे, स्पाउस. त्यांचे हजबंड एक असतील का, नाही. त्यांचे हजबंड एक असतील का, सॉरी त्यांचे पॅरेंट्स एक असतील का, नाही, कारण ते हजबंड अँड वाईफ आहे. म्हणून याचं वरचं जनरेशन इकडं, याचं वरचं जनरेशन इकडं. एल इज द ओनली सन ऑफ ए, म्हणजे एल हा एचा ओनली सन आहे. याचाच दुसरा अर्थ असा, एला उरलेल्या ज्या आहे त्या डॉटर आहे. एल इज द ओनली सन ऑफ ए, म्हणजे एल हा एकुलता एक मुलगा आहे एचा. जर एला दुसरं कोणी असेल तर आता मुली असतील, तर आता कोण असतील, मुली असतील. पुढे बघू. एल इज द ब्रदर ऑफ सी. जर एल ब्रदर आहे सी चा, सी मुलगी आहे. कशावरून सर, सी कशावरून मुलगी आहे, बाळा इथं दिलं ना रे. एल इज द ओनली सन ऑफ ए, एल हा ओनली सन आहे याचा. एला फक्त एकच मुलगा आहे, बाकी मुली येतील. मग एफ इज द मदर ऑफ सीज ओनली सिस्टर डी, सी ला ओनली सिस्टर डी, तिची कोण मदर आहे, एफ इज द मदर, एफ तिची मदर आहे. सी ची जी एकुलती एक बहीण आहे, सी ची जी एकुलती एक बहीण आहे डी, तिची आई कोण आहे रे, एफ. मग जर ती डी ची आई आहे तर ती सी ची पण आई असेल, ती एल ची पण आई असेल, या तिघांचीही आई असेल, म्हणजे ह्या ए ची बायको असेल, ह्या ए ची बायको असेल, ए असेल हजबंड, ए असेल हजबंड. इथपर्यंत झालं. आर इज द मदर इन लॉ ऑफ एल. मदर इन लॉ म्हणजे सासू, मदर इन लॉ म्हणजे सासू. कोण सासू आहे, आर इज द मदर इन लॉ ऑफ एल. एल ची मदर इन लॉ म्हणजे एल ची सासू येईल या इकडे आर.
कारण एलच्या बायकोची आई म्हणजे एलची मदर इन लॉ, एलच्या बायकोची आई म्हणजे एलची मदर इन लॉ. आर इज द मदर इन लॉ ऑफ एल. क्यू इज द मदर ऑफ एच. क्यू इज द मदर ऑफ एच म्हणजे क्यू मदर इन एच ची एच खाली येईल. If M is the only son of L, if M is the only son of L, M हा ओनली सन आहे एलचा, एलला फक्त एकच मेल मुलगा आहे, एलला फक्त एकच मुलगा आहे, तो पण आहे यम, म्हणजे एलला उरलेल्या सगळ्या मुली आहे. आता एल आणि क्यू मिळून एकच मुलगा झालाय यम, म्हणजे फिमेल. कारण सर यम इज द ओनली सन आहे, यम इज द ओनली सन ऑफ एल, यम इज द ओनली सन ऑफ एल. मग यम ओनली सन आला एलचा, मग माझं यम असं झालं, मग एच माझा काय झाला मायनस झाला. देन हाऊ एच रिलेटेड टू आर. एच कोण आहे आरचा? आरच्या मुलीची मुलगी, आरच्या मुलीची, आरच्या मुलीची मुलगी. माझ्या मुलीची मुलगी म्हणजे माझी कोण रे? माझ्या मुलीची मुलगी म्हणजे माझी ग्रँड डॉटर, माझी ग्रँड डॉटर. हाऊ एच रिलेटेड टू आर. आर साठी एच कोण आहे? आरच्या मुलीची मुलगी, आरची ग्रँड डॉटर, आरची ग्रँड डॉटर. कळतोय मुद्दा हा? एकंदरीत मुद्दा क्लिअर होतोय? चालेल. आता बऱ्यापैकी मुद्दे क्लिअर होत असतील, आता बऱ्यापैकी मुद्दे काय होत असतील? क्लिअर होत असतील. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. ए इज द ब्रदर ऑफ बी. आता थोडस फास्ट सोडवायचं, फास्ट. ए कोण आहे? ब्रदर आहे. कोणाचा रे? बी चा. एका लाईनीत घेतलं मी. सी इज द ब्रदर ऑफ ए. सी कोणाचा ब्रदर आहे? परत ए चाच. इकडे घेतो मी. सी इज द ब्रदर ऑफ ए. सी इज द ब्रदर ऑफ ए. ए इज द ब्रदर ऑफ बी. बी चा ब्रदर ए. सी चा, सी हा ए चा ब्रदर आहे. पुढे ए इज द ब्रदर ऑफ बी झालं, सी इज द ब्रदर ऑफ ए झालं. जी इज द मदर ऑफ ए. जी मदर आहे कोणाची? ए ची. जी मदर आहे ए ची. जर जी ए ची मदर असेल तर सी ची पण मदर आणि बी ची पण मदर. जी इज द मदर ऑफ ए. एच अँड सी आर मॅरिड. एच आणि सी ने लग्न केलं. सी जर मेल आहे तर एच ला व्हावं लागेल फिमेल. सी जर मेल आहे तर एच ला व्हावं लागेल फिमेल. आणि हाऊ एच रिलेटेड टू बी. सांगा हा एच कोण आहे? बी चा. बीच्या भावाचा भाऊ, बीच्या भावाचा भाऊ म्हणजे बीचा भाऊ, आणि बीच्या भावाची बायको माझ्या भावाची बायको, माझी सिस्टर इन लॉ. माझ्या भावाची बायको माझी सिस्टर इन लॉ. म्हणून माझं उत्तर येईल सिस्टर इन लॉ. म्हणून माझं आन्सर येईल सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ. काले का क्वेश्चन? सगळे क्वेश्चन क्लिअर होतात का? हे महत्वाचं आहे. सर्व क्वेश्चन क्रिस्टल क्लिअर होतात का? हे महत्वाचं आहे. सगळे क्वेश्चन क्लिअर होतात हे? चालेल. पुढे पाहूया, पुढे जाऊया. ए इज द ब्रदर ऑफ सी. ए इज द ब्रदर ऑफ सी. ए ब्रदर ऑफ सी. ई इज द ब्रदर ऑफ सी. ई पण ब्रदर आहे सी चा. यस इज द फादर ऑफ ई. यस फादर आहे. यस इज द फादर. यस इज द फादर ऑफ ई. आर इज द वाईफ ऑफ यस. आर वाईफ आहे. वाईफ म्हणलं असं, ब्रदर म्हणलं असं, वर्क जनरेशनला असं, खाली असेल तर असं. आर इज द वाईफ ऑफ यस. हाऊ सी रिलेटेड टू आर. सांगा सी कोण आहे? आरचा. सर सेम तसंच, सेम असे पहिलं एक्झाम्पल आणि तिसरं एक्झाम्पल, सॉरी दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल असंच होतं. इथं पण तेच विचारलं. सी बद्दल मला कन्फर्म माहितीच नाही ना काही. सी बद्दल मला कन्फर्म माहित नाही. मग सी बद्दल मला कन्फर्म माहित नाही. एकतर सी काय इन रे? एकतर सी इन मुलगा किंवा सी इन मुलगी. एकतर सी असेल आरचा मुलगा किंवा मुलगी. मग सन आहे का? नाही. डॉटर नाही. फादर नाही. हा आयदर सन ऑर डॉटर. एक तर कॅनॉट बी डिटरमाइन ऑप्शन असेल तर मी कॅनॉट बी डिटरमाइनला क्लिक करेल. आणि नाही तर आयदर सन ऑर डॉटर. एकतर सन किंवा डॉटर. एकतर सन किंवा डॉटर. ऑप्शन मध्ये एकतर कॅनॉट बी डिटरमाइन असेल किंवा हे असेल. दोघांपैकी एकच असेल. दोन्ही एकाच वेळेस देत नाही. दोघांपैकी एकच असेल. जे असेल त्याला क्लिक करून द्या. जे असेल त्याला क्लिक करून द्या. चालेल? चालेल. पुढे
क्यूज मदर इज द सिस्टर ऑफ आर. क्यूज मदर, क्यूची जी आई आहे, क्यूज मदर इज द सिस्टर ऑफ आर. ती आरची सिस्टर आहे, ती आरची सिस्टर आहे, आरची सिस्टर आहे. अँड डॉटर ऑफ यस, आणि तीच. अँड आलं बघा, मी तुम्हाला बोललो अँड आलं का पहिला व्यक्ती घ्यायचा, अँड आलं तर पहिला व्यक्ती घ्यायचा. आता पहिला व्यक्ती कोण आहे, क्यूज मदर. मग क्यूज मदर सिस्टर ऑफ आर अँड डॉटर ऑफ यस, आणि ती डॉटर आहे कोणाची हो, यसची. म्हणजे यस येईल इथं कुठेतरी, यस येईल इथं कुठेतरी. बघा, क्यूज मदर इज द सिस्टर ऑफ आर आणि तीच डॉटर आहे यसची. इथपर्यंत आलो मी. यन इज द डॉटर ऑफ आर, यन इज द डॉटर ऑफ आर, आर ची डॉटर आहे यन, मायनस अँड सिस्टर ऑफ यम. अँड आलं परत, अँड म्हणजे परत पहिला व्यक्ती यन बद्दल, म्हणजे अँडच्या जागेवर यन टाकीन, यन इज द सिस्टर ऑफ यम. मग इथं लिहिन मी यम. हाऊ यम रिलेटेड टू यस. सर यम ह्या इथे, यस ह्या इथे, ह्या दोघांबद्दलही मला काहीच माहित नाही, ह्या दोघांबद्दलही मला काहीच माहित नाही. म्हणजे माझा डेटा इनडिक्वेट आहे. डेटा इनडिक्वेट म्हणजे पुरेशी माहिती दिलेली नाही. डेटा इनडिक्वेट म्हणजे पुरेशी माहिती दिलेली नाही. किंवा मी त्याला कॅनॉट बी डिटरमाइन असतं, कॅनॉट बी डिटरमाइन पण क्लिक केलं असतं. मी डिटरमाइन करू शकत नाही, मला पुरेशी माहिती दिलेली नाहीये सर, मला पुरेशी माहिती दिलेली नाही. कळाला मुद्दा. अजून 2 क्वेश्चन पाहूया, लास्टचे 2 क्वेश्चन बघा. ई इज द सन ऑफ ए, ई सन आहे कोणाचा, ए चा. डी इज द सन ऑफ ए, डी पण ए चा सन आहे, ई पण ए चा सन आहे. हे बघा, ई इज द सन ऑफ ए, डी इज द सन ऑफ ए, ई पण ए चा सन आहे, डी पण ए चा सन आहे. म्हणजे ई आणि डी झाले भाऊ, कारण दोघं पण याचेच मुलं आहे. ई इज मॅरिड टू सी, ईने सी सोबत लग्न केलं, ईने जर सी सोबत लग्न केलं, ई प्लस आहे तर सी मायनस इन, म्हणजे ई हजबंड आहे तर सी वाईफ येईल. बी इज सीज डॉटर, बी सी ची डॉटर आहे, सी ची मुलगी आहे कोण, बी. हाऊ डी रिलेटेड टू बी, डी कोण आहे, बी चा. सांगा, बी चे आई, बी ची वडील, बी च्या वडिलांचा भाऊ, माझ्या वडिलांचा भाऊ, माझ्या फादरचा ब्रदर, माझ्या वडिलांचा भाऊ, माझे काका. माझे काका म्हणजे अंकल, माझे काका म्हणजे अंकल, माझे काका म्हणजे अंकल. मी अंकलला क्लिक करेल, मी अंकलला क्लिक करेल. कशाला क्लिक करेल, अंकलला क्लिक करेल. कळतोय मुद्दा, मुद्दा कळतोय, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा. बी इज सिस्टर ऑफ डी, बी सिस्टर आहे कोणाची हो, डी ची. डी इज सिस्टर ऑफ एम, डी सिस्टर आहे कोणाचा हो, एम चा. बी इज सिस्टर ऑफ डी, बी सिस्टर आहे डी, डी इज द सिस्टर ऑफ एम, एम चा सिस्टर डी आहे. एम इज द ब्रदर ऑफ के, एम ब्रदर आहे कोणाचा, के चा. के इज फादर ऑफ सी, के फादर आहे कोणाचा, सी चा. हाऊ के रिलेटेड टू बी, के रिलेटेड टू बी, बीच्या बहिणीच्या भावाचा भाऊ, माझ्या बहिणीच्या भावाचा भाऊ, म्हणजे माझा भाऊच ना रे. माझ्या बहिणीचा भाऊ म्हणजे माझा भाऊ, त्याचा भाऊ म्हणजे माझा भाऊच. माझ्या बहिणीच्या भावाचा भावाचा मावाचा भावाचा भावाचा भाऊ कोणी असेल तर तो माझा काय राहील, ब्रदरच राहील. काय राहील, ब्रदरच राहील. हे सगळं ब्रदरच रिलेशन आहे. मग के रिलेटेड टू बी, सांगा के कोण आहे, बी चा ब्रदर. मी ब्रदरला क्लिक करेन. के कोण आहे, बी चा ब्रदर, म्हणून मी ब्रदरला काय करेल, क्लिक करेल. म्हणून मी ब्रदरला काय करेल, क्लिक करेल. चालेल, चालेल, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण अराउंड 10 क्वेश्चन पाहिले. अशा पद्धतीने आपण अराउंड 10 क्वेश्चन आणि एकदम कन्सेप्ट काय आहे, एकंदरीत कन्सेप्ट काय आहे, हे सर्व मुद्दे काय केले आज, डिस्कस. एकंदरीत ब्लड रिलेशन ही कन्सेप्ट काय आहे, एक्झाम मध्ये ब्लड रिलेशनला कसं टॅकल करायचं, प्रत्येक एक्झाम मध्ये ब्लड रिलेशन येतं. मग तिचे नाते संबंध शिकून घेतलो, त्याच्यामध्ये विचारले प्लस काय असतं, मायनस काय असतं, सिबलिंग असेल, स्पाउस असेल, सगळे 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 मुद्दे आपण काय केले बाळांनो, डिस्कस केले. एकंदरीत लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका.
चालेल तर चलो अशा पद्धतीने आपण आजचं हे सेशन रिलेशनचं इथे संपूया. चलो बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. चलो बाय.